हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा जो व्हिडिओ आहे तर तो चतुर्थीच्या दिवशीचा आहे, म्हणजेच संध्याकाळचा आहे। तर पूजेचा व्हिडिओ ऑलरेडी मी म्हणजे यूट्यूबवरती चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो तुम्ही बघितला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा। तर हा जो व्हिडिओ आहे तर तो चतुर्थीचा संध्याकाळचा आहे, म्हणजे जेव्हा मी माझा उपवास वगैरे सोडला आणि गणपती बाप्पांना देखील नैवेद्य दाखवला तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। तर संध्याकाळची देखील सेवा करायची होती, त्याचबरोबर जो स्वयंपाक आहे तर तो मी दुपारीच करून घेतला। जसं की तुम्हाला माहिती असेल तर स्वयंपाक जो आहे तर तो मी हातानेच बनवतो, कारण मी बाहेरगावी राहतो, म्हणजेच माझी जॉब आहे तर त्याच्यामुळे मग मला बाहेरगावी राहावं लागतं, त्यामुळे मग मी हाताने स्वयंपाक वगैरे बनवतो। तर अशा प्रकारे आता जी स्वामी सेवा होती तर ती देखील करायची होती। म्हणजेच जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की आपल्यासाठी स्वामी सेवा किती महत्त्वाची आहे आणि स्वामी आपल्या हातून सेवा त्यांची करून घेतात, म्हणजे जेव्हा स्वामींच्या मनामध्ये असते तर तेव्हाच आपल्या हातून सेवा घडते असं म्हणण्यास म्हणजेच काही चुकीचं नाही आहे। तर आता जी स्वामी सेवा आहे तर ती माझी चालू होती, म्हणजेच जी आपली आता 21 दिवसाची स्वामी सेवा चालू आहे तर त्यातील म्हणजेच आता सकाळी मी एक अध्याय वाचत असतो आणि जी नित्यसेवा आपली म्हणजेच आपण आठवड्याला जसे 3 अध्याय वारांनुसार वाचतो तर ते मी आता संध्याकाळून वाचणार होतो। त्यामुळे अशा प्रकारे पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर अगरबत्ती देखील लावून घेतली आणि ही जी अगरबत्ती आहे तर ही जास्वंदी अगरबत्ती आहे, म्हणजे जी अगरबत्ती आहे तर तिचं नाव जास्वंदी आहे। तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, म्हणजेच पूजेला मी जे सामान यूज करतो तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते मी कुठून बनवले, म्हणजेच तिथं काही पूजेचं सामान जे आहे तर ते भेटत नाही, त्यामुळे मग मला सर्व जे शॉपिंग आहे देवांची तर ती पूर्ण ऑनलाईनच करावी लागते। तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले, जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा। तर अशा प्रकारे स्वामीचे जे 3 अध्याय वाचायचे होते तर ते माझे चालू होते। त्याचबरोबर जो स्वयंपाक आहे तर तो मी दुपारीच करून घेतला, म्हणजेच 5 वाजता मी लागलो होतो स्वयंपाकाला, तर 1 तासामध्ये स्वयंपाक होऊन गेला। आणि याचबरोबर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक देखील नैवेद्यामध्ये दाखवायचे असतात आणि आपला जो उपवास आहे तर तो आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण चंद्राची पूजा करतो तर तेव्हा सोडायचा असतो। तर यानंतर मग जेव्हा मी गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर चंद्रदेव आहेत तर त्यांची देखील आरती करून घेतली। तर या दिवशी चंद्रदेवाला देखील अर्घ्य देण्यास खूप महत्त्व आहे, म्हणजेच तुम्हाला पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, कच्चं दूध, त्यामध्ये तुम्हाला अक्षता फूल किंवा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते जे चंद्रदेव आहेत तर त्यांना अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे आता एकीकडे माझी जी स्वामी सेवा होती तर ती चालू होती, म्हणजेच 3 अध्याय वाचायचे होते। तर मग सेवेला जास्तच वेळ लागतो, त्यामुळे मग जो स्वयंपाक आहे तर तो मी दुपारी लवकरच करून घेतला, कारण मग आपल्याला सेवेला देखील जास्त टाईम देता आला पाहिजे आणि त्याचबरोबर बाकीची देखील जी कामं राहतात तर ती देखील मग आपण टायमामध्ये आपली झाली पाहिजेत। तर अशा प्रकारे आता जे नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक आहे माझ्याकडे, तर याच्यातून जे गणपती बाप्पांच्या सेवा आहेत, म्हणजेच आज होती जसं की गणेश चतुर्थी, तर त्यामुळे म्हटलं जी गणपती बाप्पांची सेवा आहे तर ती देखील करून घ्यावी। म्हणजे सकाळी देखील मी केली होती, म्हणजे जे अथर्व शीर्ष पठण करायचं होतं तर ते देखील मी सकाळी करून घेतलं होतं, पण संध्याकाळी देखील मी पुन्हा ते पठण करून घेतलं, कारण आपल्या हातून जेवढी सेवा घडली तेवढंच आपल्याला त्याचं सेवेचं म्हणजे फळ मिळतं, पुण्य मिळतं। तर अशा प्रकारे आता जी स्वामी सेवा आहे तर ती माझी चालू होती। त्याचबरोबर तुम्हाला जर माहिती असेल तर माझं जे जुनं यूट्यूब चॅनल आहे तर ते डिलीट झालं होतं यूट्यूबवरतून, म्हणजे काही कारणामुळे, म्हणजे जे कॉपीराईट क्लेम असतात, ज्या स्ट्राईक असतात यूट्यूबच्या, तर त्या आल्या होत्या म्हणजेच व्हिडिओवरती, त्यामुळे जे माझं चॅनल आहे तर ते डिलीट झालं होतं। तर तुमचा सपोर्ट नेहमी माझ्या पाठीशी असाच राहू द्या आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर अशा प्रकारे आता जी गणपती बाप्पांची आरती आहे तर ती माझी करणं चालू होती। तर संध्याकाळची गणपती बाप्पांची जी आरती आहे तर ती मी सुखकर्ता दुःखहर्ता घेतली आणि जेव्हा मी सकाळी गणपती बाप्पांची आरती केली होती तर जशी आपली केंद्रानुसार आरती असते, म्हणजे जी आपल्या नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पुस्तकामध्ये जी आरती आहे तर ती मी सकाळी केली होती आणि जी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आहे तर ती मी संध्याकाळची जेव्हा आता मी जी आरती चालू होती तर तेव्हा मी ती करून घेतली आणि जी आरती आहे तर ती मी धुपानेच करून घेतली, म्हणजे जे धूपकोण असतात तर ते देखील आपण पूजेमध्ये यूज करायचे, जेणेकरून आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे तर ते खूप छान राहतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच निर्माण होते आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घराबाहेर निघून जाते। तर अशा प्रकारे आता जी मंत्रपुष्पांजली आपल्याला म्हणायची असते, म्हणजे आपण कोणतीही जेव्हा आरती करतो तर तेव्हा आपल्याला मंत्रपुष्पांजली म्हणायची असते। तर माझी आता आमची आरती करून झाली होती, त्यानंतर अशा प्रकारे जी मंत्रपुष्पांजली आहे तर ती मी म्हणत आहे। त्यानंतर जी अक्षता आहेत तर त्या आपल्याला थोड्याशा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली मंत्रपुष्पांजली म्हटणं झाली की गणपती बाप्पांच्या चरणी किंवा आपण जे फोटो पूजेमध्ये ठेवतो तर त्याच्यावरती आपल्याला त्या टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना हात जोडायचे आहेत की माझ्याकडून काही जरी चूक वगैरे झाली असेल तर मला क्षमा करा। आणि ही जी पूजा असते तर ही आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते। तर हा जो व्हिडिओ आहे तर तो दुसऱ्या दिवशीचा आहे। पूजा करण्याअगोदर जे दिवे आहेत तर ते मी प्रज्वलित करून घेतले आणि धूपकोन देखील लावला। तर हे धूपकोन देखील इथे मी मार्केटमधूनच घेतले
आणि हे जे धूपकोन आहे तर त्याचा जो वास आहे तर तो देखील खूप छान आहे. म्हणजेच आपलं नाहीतर कधी आपलं डोकं दुखतं जेव्हा आपण अगरबत्ती किंवा काही धूपकोन वगैरे यूज करतो तर त्याच्या वासाने जे आहे तर ते आपलं डोकं दुखतं. पण हे जे धूपकोन आहेत तर हे खूप छान आहेत आणि याने म्हणजे आपल्याला काही हार्मफुल इफेक्ट आपल्यावरती होत नाही याचा. त्यामुळे मग कोणतीही पूजा असो तर मी अशा प्रकारे जे धूपकोन आहेत तर ते मी पूजेमध्ये यूज करतो. तर अशा प्रकारे आता जी उत्तर पूजा करायची होती म्हणजेच आता गणपती बाप्पांची जी पूजा केली होती तर ती उचलायची होती. तर उचलण्यासाठी आता माझी तयारी चालू होती. तर तुम्हाला वाटत असेल की एवढी पूजा वगैरे मी करतो तर म्हणजेच वेळ काढावा लागतो, कारण वेळ आपल्याला सहजी भेटत नाही. पण आपलं जे डेली रुटीन असतं तर त्यातून आपल्याला थोडासा तरी वेळ म्हणजेच स्वामींसाठी किंवा आपण कोणतीही पूजा करणार असू तर त्यासाठी आपण काढायचं आहे. आणि जी आपली सेवा आहे तर ती होऊनच जाते मग आपण जर वेळ काढला तर. नाहीतर मग ती तशीच राहते, म्हणजेच आपण पुढे ढकलतो आणि ती जी सेवा आहे तर ती पुढेच जात राहते, म्हणजेच कधी होतच नाही. तर त्यामुळे मग जेव्हाची सेवा मी तेव्हाच करतो आणि मला सेवा करायला खूप आवडतं, म्हणजेच पूजा वगैरे करायला देखील खूप आवडतं. त्यामुळे मग मी अशा प्रकारे ज्या छोट्या मोठ्या पूजा असतात तर त्या मी करत असतो. आणि हे जे सर्व सामान आहे तुम्ही बघत आहात पूजेचं तर हे देखील मी इथेच ऑनलाईनच म्हणजे सर्व जे सामान आहे तर ते इथूनच घेतलं. म्हणजे जे तांब्या पितळची भांडी आहेत तर ती देखील मी त्यांच्या शॉपमधून घेतली. आणि जे पूजेचं सामान आहे तर ते मी बरंचसं ऑनलाईनच बोलवलं होतं. तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कोणतं सामान कुठून बोलवलं होतं. तर अशा प्रकारे आता जी माझी आरती करून घेतली गणपती बाप्पांची आणि त्यानंतर थोड्याशा आपल्याला अक्षदा हातामध्ये घ्यायच्या असतात आणि गणपती बाप्पा म्हणजे क्षमा मागायची असते की माझ्याकडून काहीही चूक झाली तर मला क्षमा करा. आणि त्या ज्या अक्षदा आहेत तर त्या आपल्याला आपल्या पूजेवरती थोड्या टाकायच्या असतात. त्यानंतर मग तुम्ही तुमची जी पूजा आहे तर ती उचलू शकता. तर अशा प्रकारे आता थोडं करून जे मी नैवेद्यामध्ये दाखवलं होतं तर पहिल्यांदा ते उचलून घेतलं. त्यानंतर जे काही दिवे होते पूजेमधले तर ते मी उचलून घेतले. त्यानंतर जे वस्त्र वगैरे पूजेमध्ये मी यूज केले होते तर ते देखील मी उचलून घेतले. आणि जो मी नारळ ठेवला होता म्हणजेच कळसावरती तर प्रत्येक चतुर्थीला माझा तोच नारळ असतो, म्हणजे मी चेंज नाही करत. त्यामुळे मग तो जो नारळ आहे तर तो मी तसाच सेपरेट ठेवून देतो, जेणेकरून प्रत्येक चतुर्थीच्या वेळेस मला तो यूज होईल. आणि त्यानंतर जेव्हा आपण पूजेच्या खाली स्वास्तिक काढून घेतलेलं असतं तर त्या स्वास्तिकाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची असते. आणि तिथे 2 मिनटं म्हणजे अगरबत्ती किंवा दिवा लावून ठेवायचा. त्यानंतर जी रांगोळी वगैरे आहे तर ती तुम्ही उचलून म्हणजे टाकू शकता. आणि जी रांगोळी आहे तर ती शक्यतो निर्माल्यामध्येच टाका, कारण रांगोळी जी आहे तर ती आपल्या पूजेचाच भाग एक बनलेला असतो. तर त्यानंतर मग जी रांगोळी आहे तर ती देखील मी पुसून घेतली. आणि जी जागा होती पूजेची तर ती देखील मी गोमूत्र टाकून पुसून घेतली. जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा देखील गोमूत्र थोडंसं टाकून ती जागा तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर मग त्याच्यावरती तुम्ही पूजा मांडणी करा. तर अशा प्रकारे आता जी गणेश चतुर्थीची पूजा होती तर ती माझी उचलणं झाली होती. त्यानंतर आता स्वामी सेवा करायची होती. तर स्वामी सेवेला जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनिटामध्ये स्वामी सेवा जी आहे तर ती होऊन जाते. कारण पूजेची मांडणी म्हणजे जी आता माझी 21 दिवसाची सेवा चालू आहे तर त्याची जी पूजेची मांडणी आहे तर ती आपल्याला पहिल्याच दिवशी करावी लागते. आणि अशा प्रकारे मी छोटीशीच मांडणी केली, जास्त मोठी काही मांडणी केली नाही. म्हणजे जो महाराजांचा माझ्याकडे छोटा फोटो आहे तर तो मी या पूजेमध्ये ठेवला. आणि जो हा कळस तुम्ही बघत आहात तर हा जो ॲल्युमिनियमचा तांबे आहे म्हणजे सिल्वर तांबे आहे तर हा देखील मी ऑनलाईनच बनवलेला आहे. म्हणजे त्या तांब्यावरती अष्टगणपती आहेत. तर हा देखील म्हणजेच मी सिंपल म्हणजेच एकदम साधी आणि सोपी पूजा होती. त्यामुळे मग अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केली. तर ही जी पूजा आहे तर ती 21 दिवस आपल्याला तशीच ठेवायची असते. त्यामुळे अशा प्रकारे मी छोटीशी पूजा मांडणी केली. आता यानंतर आज होता 8वा दिवस, म्हणजे जी 21 दिवसाची माझी स्वामी सेवा चालू आहे तर त्यातील आज 8वा दिवस होता. तर त्यामुळे मग आज 8वा अध्याय वाचायचा होता. त्याचबरोबर स्वामी सेवा म्हणजेच आपली जी माळ जप करतो तर ती देखील करायची होती. तर सर्वात पहिल्यांदा जे देवांना फुलं आहेत तर ती मी अर्पण करून घेतली. तर फुलंही मी सकाळीच आणतो लवकरच, म्हणजे सकाळी उठलं की पहिल्यांदा मी फुलं आणून घेतो. त्यानंतरच मग जी काही कामं आहेत तर तिला सुरुवात करतो, कारण मग नंतर फुलं मिळत नाहीत, तुम्हाला देखील माहिती असेल. तर अशा प्रकारे जी आता स्वामी सेवा होती तर ती माझी चालू होती. तर स्वामी सेवेची जी सुरुवात आहे तर ती स्वामी स्तवनानेच होते. तर पहिल्यांदा मी ते वाचून घेतलं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ माळ जप करून घेतली. आणि त्यानंतर जे अध्याय वाचायचा होता 8वा तर तो देखील मी वाचून घेतला. त्यानंतर जी काही सेवा म्हणजेच थोडीशी करायची होती, म्हणजे जे मंत्रस्तोत्र आपल्याला पठण करायचे असतात तर ते देखील मी पठण करून घेतले. त्यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतली. स्वयंपाक जो आहे तर तो मी सकाळीच केला होता. तर आरती झाल्यानंतर जो स्वयंपाक आहे तर तो नैवेद्य मी महाराजांना दाखवतो आणि तोच मी स्वतः ग्रहण करतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.